एकदा जंगलात प्राण्यांमध्ये वाद झाला की नेहमी सिंहच का जंगलाचा राजा होतो, दुसऱ्या प्राण्यांना पण संधी मिळाली पाहिजे. त्यावर एकमताने असं ठरतं की जो सगळ्यात सक्रिय आहे तो जंगलाचा राजा बनणार. झालं तर मग सगळ्यात सक्रिय माकड असतं, त्याला सगळेच जण राजा घोषित करतात. काही दिवसात एक बकरी त्या राजा माकडाकडे येते आणि म्हणते की एका कोल्ह्याने माझ्या पिलाला पकडले आहे, तू त्याला सोडव. माकड लगेच तिच्याबरोबर त्या ठिकाणी जातं जिथे कोल्ह्याने पिलाला ठेवलेलं असतं. ते बघून माकड ह्या झाडावरून त्या झाडावर उड्या मारायला सुरुवात करतं. हे बघून बकरी म्हणते, अरे तू पिलाला सोडव, झाडावर उड्या काय मारत आहेस. त्यावर माकड म्हणतं की मी किती सक्रियपणे मेहनत करत आहे, त्याने तुझं पिलू कोल्हा सोडेल की नाही माहित नाही, पण मला शक्य आहे ते प्रयत्न करतोच आहे. शेवटी माकड असते त्याच्या स्थायी भावाप्रमाणे तो प्रयत्न करत होता. थोडक्यात काय तर दिशाहीन प्रयत्न उपयोगाचे नाही आणि सक्रिय नेत्यापेक्षा कार्यक्षम नेता निवडायचा असतो, हेही या गोष्टीने अधोरेखित होतं. बघा, पटतंय का?